एकीकडे संघाच्या निष्ठावंतांना तिकीट मिळालं नाहीये, तर दुसरीकडे दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना मात्र तिकीट देण्यात येते भाजपमध्ये. कारण राष्ट्रवादीतनं ऐनवेळी भाजपात दाखल झालेल्या रेश्मा भोसले यांना भाजपचं कमळ हे निवडणूक चिन्ह आता अखेर मिळालंय. त्यामुळे भाजपच्या चिन्हावर त्या निवडणूक लढवू शकतात. मात्र निवडणूक आयोगाने दबावापोटी निर्णय घेतल्याचा आरोप सतीश बहिरट यांनी केलाय. रेश्मा भोसले या राष्ट्रवादीच्या नगरसेविका होत्या आणि ऐनवेळी त्यांनी भाजपत प्रवेश केला. भाजपनेही त्यांना तात्काळ तिकीट दिलं. मात्र त्याआधी सतीश बहिरट यांनाही भाजपने एबी फॉर्म दिला. एकाच पक्षाचे 2 एबी फॉर्म असल्यामुळे क्षेत्रीय निवडणूक अधिकाऱ्यांनी दोघांनाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवायला सांगितलं होतं. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांचं मत मागितलं. कागदपत्रांची पाहणी करण्यात आली आणि सचिवांनी रेश्मा भोसले यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तबही केलं. त्यामुळे रेश्मा भोसले भाजपच्या चिन्हावर प्रभाग क्रमांक 7 मधनं आता निवडणूक लढू शकतात. या सगळ्या प्रकाराबद्दल सतीश बहिरट काय म्हणतात बघूया. निवडणूक आयुक्तांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही दोघं बी अपक्ष म्हणून उभे राहू शकता, दोघांना चिन्ह मिळणार नाही तुम्हाला. हे निर्णय जर तुम्हाला काय अपील करायचं असेल तुम्ही हायकोर्टमध्ये अपील करू शकता. हा निर्णय माझ्या अधिकारात येत नाही. म्हणून आम्ही ठीक आहे म्हणून त्यांना आम्ही काल अर्ज दिला, सुटवेळ आम्हाला कॉपी द्या तुम्ही. तर तेवढंच आज अचानक निर्णय देणे बदलला. म्हणजे काय शासकीय अधिकारी, काही राजकीय पुढारी जे आहेत सत्ताधारी, त्यांच्या दबावाला बळी पडून निवडणूक आयुक्तांनी असा गंभीर गुन्हा केलेला आहे. तर त्यांच्याविरुद्ध आम्ही उद्या हायकोर्टात जाणार आहे.